आता तुमचं नाव सांगा. शंकरराव डोंगरे. उमेदवार आता तुम्हाला भेटायला आलाय. हो. काय शब्द दिलाय तुम्ही त्यांना? आम्ही त्यांना शब्द दिलाय, आम्ही ही जे मंडळी पहिल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम करीत आहोत. साहेबाचं काम आजपर्यंत केले, इथून पुढे आम्ही करणारच आहोत. आम्ही साहेबाबरोबर आहोत. तेव्हा त्यांना आम्ही सांगितलं, कुठल्याही प्रकारे काही काळजी करायची नाही, 100% आम्ही तुमच्या पाठीमागे आहोत. तर तुम्ही काय सांगाल का उमेदवाराबद्दल? निलेश टेमकर आणि विष्णू काका हिंगे. निलेश टेमकर हे पंचायत समिती गणामध्ये या ठिकाणी आमच्या विभागातून उभे आहेत आणि विष्णू काका हे जिल्हा परिषदेसाठी या ठिकाणी उभे आहेत. खरं तर या भागामध्ये नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून भरपूर असा विकास झालेला आहे. मग तो शैक्षणिक क्षेत्रात असेल, धार्मिक असेल, वैद्यकीय क्षेत्रात असेल, या भागातील प्रत्येक वस्तीवरती नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांचं काही ना काही विकास कामं या ठिकाणी आहेत. त्यामुळं संपूर्ण गावडेवाडीकर या वेळेला साहेबांनी दिलेले उमेदवार जे आहेत, जिल्हा परिषदेचे विष्णू काका हिंगे आणि पंचायत समितीचे निलेश टेमकर, या दोन्ही उमेदवारांना भरघोस मतांनी या ठिकाणी इथली जनता या ठिकाणी कौल देणार आहे आणि मतदान करणार आहे. काय उमेदवार भेटायला आलाय, काय सांगाल? उमेदवार भेटायला आले ते उमेदवार आता कसं आहे, प्रचार फेरी चालू आहे. उमेदवार आमचे हे दोन्ही 100% चांगल्या मताने निवडून येणार. चांगला रिस्पॉन्स आता आम्ही त्यांच्याबरोबर हिंडतोय, प्रत्येक गावामध्ये आहे का त्यांना चांगला, म्हणजे साहेबांच्या माध्यमामुळे जी कामं झाल्या त्याच्यामुळे उमेदवारांवर लोक खुश आहेत. चांगल्या मतांनी निवडून येतील ही ग्वाही देते बस.